अयोध्येमधील राम जन्मभूमीमध्ये प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर निर्माण झाल्यानंतर आज पहिलीच रामनवमी या ठिकाणी साजरी केली जाते। या पहिल्या रामनवमीच्या दिवशी अयोध्येत मोठ्या संख्येने रामभक्त दर्शनासाठी दाखल झालेत। अयोध्येमधील शरयू नदी घाट, हनुमानगडी आणि राम मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलाय। दुपारी 12 वाजता रामलल्लाच्या मस्तकी होणारा सूर्यटिळक अर्थात सूर्यकिरणांचा अभिषेक यंदाच्या रामनवमीचं सगळ्यात मोठं आकर्षण असणार आहे। साधारणपणे 4 मिनिटं रामाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक होणार आहे। अयोध्येमधील संभाव्य गर्दी लक्षात घेता अयोध्या शहरात अत्यावश्यक सेवेतील वाहनं वगळता इतर सगळ्या वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। तसंच भाविकांच्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी प्रशासनाने अतिरिक्त पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात केलेले आहेत। श्री राम जन्मभूमि पर प्राण प्रतिष्ठा के उपरांत यह पहला जन्मोत्सव का कार्यक्रम होगा, जब भगवान श्री राम लला के भक्त रामनवमी यानी राम जन्मोत्सव उस प्रांगण में मनाएंगे जो 550 वर्षों तक जिसकी प्रतीक्षा लोग करते रहे। और आज जो है जिस प्रकार से पूरा देश आह्लादित है, प्रसन्नचित है, वह हम सबका सौभाग्य है कि संपूर्ण समाज जो है भगवान श्री राम के प्रति निष्ठावान है, समर्पित है और वह अपने लला की जन्मभूमि पर राम जन्मोत्सव के रूप में उसे मनाने के लिए लगातार जो है यहाँ पर आ रहा है। बहुत अच्छा दर्शन पूजन चल रहा है, सब सुविधा बढ़िया अच्छा है और बहुत अच्छी सुविधा है, बहुत आराम से दर्शन हो रहा है। आज रामनवमी का पर्व है, बड़ा उल्लास का पर्व है और सारी जनता बड़े उल्लास के साथ रामलला भगवान का दर्शन कर रही है, हनुमान जी का दर्शन कर रही है, कनक बिहारी सरकार का दर्शन कर रही है और सरयू में स्नान कर रही है। चारों तरफ बढ़िया अच्छी व्यवस्था है। आज की नव्य दिव्य भव्य इतना बड़ा उत्साह कभी नहीं हम देख पाए थे। इतना बड़ा महोत्सव हम 92 से पहले से आ रहे हैं, लेकिन इतनी व्यवस्था कभी नहीं देखी। तर आपण ही थेट दृश्य पाहतोय, ती म्हणजे अयोध्येमधल्या प्रभू श्रीराम मंदिरामधली ही दृश्य आहेत। या ठिकाणी प्रभू श्रीरामाला अभिषेक घालण्यात आलेला आहे। तर आज रामलल्लावर सूर्यकिरणांचा सुद्धा वर्षाव होणार आहे। तर अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। मंदिर निर्माणानंतरची ही पहिलीच रामनवमी अयोध्येमध्ये साजरी होतीये। आपण थेट अयोध्या नगरीत जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, गुड मॉर्निंग आणि जय श्रीराम। आज संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती जय श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली असेल। अगदी बरोबर आहे म्हणाले, जय श्रीराम आणि जय श्रीरामचा नारा संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये आज पाहायला मिळतो आहे। अयोध्या नगरीमध्ये राम जन्मभूमी येथे जिथे राम मंदिर आहे त्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच आपण आहोत। आपण इथे माझ्या मागे पाहू शकतो राम जन्मभूमीकडे जाणारा हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि मुख्य प्रवेशद्वार कशा प्रकारे फुलांच्या विविध रंगांनी आरास त्याची केलेली आपल्याला इथे पाहायला मिळते। फुलांची सजावट जी आहे ती केलेली आपल्याला इथे पाहायला मिळते। याच मुख्य प्रवेशद्वारातून सर्व राम भक्त जे आहेत मंदिराकडे जातात आणि दर्शनासाठी, आणि त्या सर्व राम भक्तांना इथे कुठली अडचण येऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने ट्रस्टने इथे विशेष नियोजन जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। पुढे आपल्याला मंदिराचा कळस जो आहे, राम मंदिराचा कळस, तो देखील इथे पाहायला मिळतो आहे। संपूर्ण परिसर जो आहे तो राम भक्तांनी फुलून गेलेला आहे आणि इथूनच काही मिनिट अंतरावरती आपल्याला हनुमानगडी जी आहे ती देखील पाहायला मिळते आणि हनुमानगडी इथे देखील दर्शनासाठी सर्व रामभक्त आणि हनुमान भक्त जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात। समोर आपल्याला ही गर्दी पाहायला मिळत आहे। ती हनुमानगडी इथे हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेली आपल्याला पाहायला मिळते। अशीच गर्दी जी आहे ते शरयू नदी किनारी देखील आपल्याला पाहायला मिळते। आज दिवसभरामध्ये जवळपास 20 ते 22 लाखाहून अधिक राम भक्त प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्या नगरीत दाखल होतील असं प्रशासनाचा अंदाज आहे। आणि त्या दृष्टिकोनातून अयोध्या नगरीमध्ये वाहतूक बंदी जी आहे ती केलेली आहे। फक्त अत्यावश्यक सेवांनाच फक्त वाहतूक जी आहे ती करता येणार आहे। आणि त्याचबरोबर आज सगळ्यांचं मुख्य आकर्षण असणार आहे ते म्हणजे सूर्यतिलक सोहळा। आणि हा सूर्यतिलक सोहळा दुपारी बरोबर 12 वाजता होणार आहे। दुपारी 12 वाजता सूर्य डोक्यावरती आल्यानंतर रामांचं जे मंदिर आहे, राम मंदिर आहे, त्या राम मंदिरामध्ये विविध आरसे जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि त्या आरशांवरती सूर्यकिरण
परावर्तित होऊन रामललाच्या मूर्तीवरती एक 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 प्रकारे सूर्यकिरणांचा अभिषेक जो आहे, उत्सव जो आहे अभिषेकाचा, तो आपल्याला इथे पाहता येणार आहे। आज रामनवमी आहे, रामनवमीच्या निमित्ताने हा सूर्याभिषेक सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। राम मंदिर निर्माणानंतर पहिला हा रामनवमीचा सोहळा आहे आणि हा रामनवमीचा सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी रामनवमी जे राम मंदिर ट्रस्ट आहे त्यांनी हा सूर्याभिषेक सोहळा जो आहे तो आयोजित केलेला आहे। तो पाहण्यासाठी मोठ्या संख्येने रामभक्त या मंदिर परिसरामध्ये उपस्थित राहणार आहे आणि हा सोहळा जगभरातील रामभक्तांना पाहता यावा यासाठी ऑनलाईन देखील पाहण्याची जी सुविधा जी आहे मंदिर ट्रस्टकडून करण्यात आलेली आहे। आज दिवसभरामध्ये संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये रामभक्तांची जी गर्दी आहे ती पाहता येथे प्रशासनाने विविध जे उपाययोजना करत एक चांगल्या सोयी सुविधा ज्या आहेत त्या इथे निर्माण केलेल्या आहेत। त्यामुळे पहिला या रामनवमीच्या सोहळ्यामध्ये लाखोंच्या संख्येने रामभक्त जे आहेत ते अयोध्या नगरीत दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी बरोबर आहे उदय, तुमच्या मागे आम्हाला दृश्यांमध्ये दिसते ते राम मंदिरा परिसरामध्ये अयोध्या नगरीमध्ये राम भक्तांची मांदियाळी आज आहे। श्रीरामनवमी निमित्तानं हे सगळे भाविक इथं उपस्थित आहेत आणि तिथनं वेळोवेळी प्रभू रामलल्लाचं दर्शन सुद्धा आपण उदयच्या मार्फत आपल्या सगळ्या प्रेक्षकांना घडवणार आहोत। तुर्तास उदय, धन्यवाद।